घेतले आणि पण त्यांना पण थँक्यू बोलून मी सर्वांना दीपिकाला वगैरे मृदुल थँक्यू व्हेरी मच आमच्याबरोबर जोडल्याबद्दल आणि अर्धशतक झटकवलं तुझं मनापासून अभिनंदन. गेम चेंजर खेळाडू मृदुल आपण यावेळेला स्क्रीनमध्ये पाहिलेलं आहे, त्यानं दमदार कामगिरी केलेली आहे. तर जाऊया समालोचन कक्षामध्ये. तिथे पुन्हा एकदा सुप्रिय चषकामध्ये त्यांचा आवाज ऐकला होता. पालघरमध्ये जास्त डिमांड असलेले समालोचक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. प्रमोद शेडगे, ओव्हर टू प्रमोद शेडगे. थँक्यू व्हेरी मच प्रशांत आदवडे सर, ज्यांचा आवाज आपण ऐकतायत. यावेळेला ऑन साईडला अप्रतिम फटका तर आहे, परंतु उंची जास्तीत जास्त प्राप्त झाले आणि इथे या स्टेकन खूप चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतोय. चिराग बारी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. मॅग्निफिसंट कॅच, फलंदाज बाद होताना या आपण ऐकूया केडीला. पुंदरे आला यो आदई वाला, अरे पुंदरे आला यो आदई वाला, तो कशाचा. थँक्यू डीजे. व्यासपीठावरती बंडू काशीनाथ म्हात्रे यांचं शुभागमन झाले आणि त्यांचा सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहे, म्हणून या मंचावरती आमच्या संयोजन समितीच्या वतीनं सन्मान केला जातोय. दिपेशला विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. बंडू काशीनाथ म्हात्रे यांचा विशेष सन्मान मंचावरती केला जातोय. संतोष घरत आपल्याला विनंती आपण हा सन्मान या ठिकाणी करावा. संतोष घरत, त्याचबरोबर दीपेशची पण असणार आहे, तर आपण दोघांनी हा सन्मान करायचा आहे. आदरणीय बंडू काशीनाथ म्हात्रे यांचा यथोचित सन्मान, टाळ्यांच्या गजरामध्ये हा सन्मान मंचावरती बस संपन्न होतोय. थँक्यू व्हेरी मच सर. आपण असं असतं बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री मिस्टर प्रमोद. दुसऱ्या बॉलवर जर आपण पाहिलं तर विकेट मिळाली आणि तदनंतर पुन्हा एकदा मात्र चिराग फ्रेममध्ये येत असताना त्याला बीट करत चेंडू निघून जाईल. 4 धावन करता. वेलकम बाउंड्री, चौकार, सुस्वागतम बाप्पा मोरिया, चषक चौकार. आदरणीय सन्माननीय संतोष आबा घरत यांच्याकडून आपण पाहतात 1001 रुपयाचं आर्थिक सहाय्य आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे. या स्पर्धेला आपलं विशेष सहकार्य लाभलंय. गुड डिलिव्हरी, अप्रतिम चेंडू होता आणि याचा लेग बिफोर विकेट, ॲब्सोल्युटली प्लम. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. अपील केली, अपील करावीच लागेल. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर मात्र किस्से घडलेले आहेत. जर अपील केली तर डेफिनेटली मात्र आपण पाहू शकताय त्याचा तुम्हाला बेनिफिट जरूर मिळेल, कारण पंचांकडे अपील करणं फार महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळते. लेग बिफोर विकेटची मात्र अपील उचलून धरली अजित म्हात्रे सरांनी आणि इथे मात्र आपण पाहता सेकंड विकेट असा असेल की पायचीत पकडला गेला आजच्या दिवसामध्ये. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट, गॉन, प्राइजलेस विकेट. दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोहिनूरी हिरा यो चमकून आला. कुंदन धन्यवाद. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. अवधूत सुपर बॉलिंग. 4 धावा, 4 धावांवर 2 मोहरे टिपले गेलेत. एक चौकार जरूर आला, परंतु कमबॅक करण्याची संधी माझ्याकडे आहे हे दर्शवत असताना आपण पाहू शकलात. आणि पहिल्या षटकातील 4 बॉलवर 2 प्राइसलेस विकेट. रुची फायटर, सरतोडी, समीर म्हात्रे यांनी स्पॉन्सरशिप केलेला हा संघ पाहायला मिळतोय. यावेळेला ऑन साईडला पायावरचा चेंडू होता. फ्लिकच्या माध्यमातून मात्र चेंडूला खेळून काढलंय. चिराग बारीफुडी सरसावेला ॲक्युरेट फेके होते. तत्पूर्वी सिंगल मिळते. रोहन पवार एक मॅन इन फॉर्म म्हणून, फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. यंदाच्या हंगामामध्ये अप्रतिम मॅन ऑफ द मॅचचे किताब भरपूर वेळा पटकवलेत असं खेळाडू आपण पाहत आहेत. अगोदर आपण पाहिलं होतं आदरणीय सन्माननीय आमदार चषकाचे सूत्रधार अल्पेश दादा भोईर यांना आपण पाहिलं. त्यांच्या समवेत किरणजी कारभारी यांना सुद्धा आपण पाहू शकलात. आणि आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व आमचे लाडके क्रिकेट प्रेमी यांचं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. या क्रिकेटच्या माध्यमातून पहिलं षटक कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर.
खूप चांगली मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून कैलासवासी कुमार अमोल पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देणारी ही स्पर्धा आपण पाहत आहेत. हे टायटल आपल्याला पाहायला मिळतं बाप्पा मोरया चषक 2023चं सुंदर यावेळेला आयोजन नियोजन. चला घाई करा, वेळ दौडू नका, कारण घड्याळ जवळजवळ 4:19 झालेत आणि इथून आपल्याला अजून 2 सामने व्यवस्थित खेळवायचे आहेत आणि उजेडातच सामने मात्र समाप्त झाले पाहिजेत, कारण 2 संघांना आपण रविवारच्या दिवसामध्ये पाहणार आहोत. हे सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेचं, म्हणून प्रत्येकाला या स्पर्धेची उत्कंठ लागलेली असते. ज्याप्रमाणे चातक पक्षी पावसाची वाट पाहतो, त्याचप्रमाणे प्रत्येक खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामाची वाट पाहतो. जशी दिवाळी येते तसं मात्र कोण शूज मात्र खरेदी करतो, कोण बॅट खरेदी करतो, काही क्रिकेटचं साहित्य खरेदी करतात, टी शर्ट, शूज, ट्रॅक हे मात्र खरेदी करत असतात खेळाडू. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. तर कधी शेखर जर आपण पाहिलं तर दिवाळी आल्यानंतर मात्र हेअरस्टाईल, लुक बदलतात. मात्र हे सुद्धा क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. जसे जतीन गिनी यांना आपण पाहिलं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 5 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. डेड बॉल पंच घोषित करत असताना रोहन पवार गेल्या मॅचमध्ये मात्र आपण पाहिलं तर फ्लॉप शो ठरला. त्याचं एकमेव कारण धावचित फलंदाज बाद झाला. आज तुषार लवकरात लवकर बाद झाले. रवींद्रने मात्र यावेळेला आपण पाहत आतापर्यंत जरूर खेळ साकारला गेला. इथे रोहन पवारच्या खेळीला पूर्ण विराम लागेल का, तर नाही. शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं तर डेफिनेटली सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6. आदरणीय रमाकांतजी पाटील साहेब चिखलपाडा या गावातील अनमोल रत्न या ठिकाणी उपस्थित झालेत. मी रमाकांतजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपण सन्मानानं व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. त्यांचं स्वागत आहे, या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम रमाकांतजी पाटील साहेब. या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आणि शुभ संध्याकाळ. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 6. यावेळेला अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन, बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद होताना मेल या ठिकाणी समीरला विकेट यश. जयप्रकाश एडबन आणि मंगलमूर्ती बिरातन यानंतर होणारा अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. एडबन टीम आणि मंगलमूर्ती बिरातन आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. यानंतर होणारा अत्यंत महत्त्वाचा सामना 2 दिग्गज संघादरम्यान प्रमोद अत्यंत महत्त्वाची लढत असणार आहे. 6 धावा फलकावर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहात मिस्टर सिद्धार्थ. बॅटिंग ॲट नंबर 5 वर येतोय. टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा खेळाडू आहे. यावेळेला चेंडूचा टप्पा पाहिला पंचांनी खूपच ऑफ्टमच्या बाहेर होता आणि त्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना विरल नायर सरांकडून आणि 1 धाव अर्जित केली जाते शेखर किनी जतीन किनी यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर 7 रन्स. यावेळेला पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू होता, परंतु 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू निघून जाईल. जणू काही 4 धावांची मोहर उमटवली. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय सुरळीतपणे. 4 धावा, नशिबाचा चौकार. थँक्यू. वेलकम बॅक. नशिबाचा चौकार मिळाला सिद्धार्थ पवारच्या बॅटमधून. मात्र यावेळेला आपण पाहताय टेक्निकली साऊंड सिस्टम असणारे स्ट्रोक येत नाही आहेत, परंतु धावा कोणत्याही पद्धतीने होत. धावा येणं फार गरजेची गोष्ट. ऑन साईडला खेळला गेला, थोडासा खोलवर चेंडू होता, परंतु बॉटम हँडचा उपयोग करत मात्र या ठिकाणी चेंडूला खेळलं होतं. तिथे मात्र क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फ्रेममध्ये येतोय. कॅच नंबर 2 मिस्टर चिराग बारी. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक अँड ब्रिलियंट फिल्डिंग. फलंदाज बाद. पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत. मंचावरती रमाकांत पाटील चिखलपाड्याचे सुपुत्र उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान मंचावरती केला जातो. संतोष घरत यांना मी विनंती करेन आदरणीय रमाकांत पाटील यांचा आपण यथोचित सन्मान करावा. एक मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा, लाख मुलाची स्पर्धा आपण पाहतोय.
सकाळपासून या मंचावरती प्रत्येक मान्यवराचा सन्मान केला जातोय. संतोष घरत यांच्या शुभ हस्ते रमाकांत पाटील यांचा यथोचित सन्मान केला जातोय. चिखलपाड्याचे सुपुत्र सर, पुन्हा एकदा आपलं सरचे स्वागत. आपण आजचं व्हावं. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कबड्डी, मिस्टर प्रबोध. संघाची धावसंख्या फलकावर जर आपण पाहिली तर 11 या धावसंख्येवर. या वेळेला मात्र बॅटचे एज अँड टेकन ज्या पावलांवर आला त्याच पावलांवर मात्र या ठिकाणी पॅव्हेलियनच्या दिशेने जात असताना मिस्टर राहुलने जणू काही प्रेझेंटी लावली आणि इथून मात्र आपण पाहतायत निराशजनक कामगिरी करत असताना बॅक टू द पॅव्हेलियन. सुपर बॉलिंग. तुम्हाला थांबवतोय, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. आता क्रिकेटचं प्रेम प्रमोद किती आहे बघा. म्हणजे बॅट आणि बॉलमध्ये आपल्याला जुगलमध्ये बघायला मिळते, पण स्वतःचा मोबाईल झाला तेही आपल्याला माहिती नाही. एक मोबाईल इथे सापडलेला आहे, फक्त अरे ते व्यासपीठावरतीच आहेत, पण मोबाईल इथे तुम्ही व्यासपीठावरती उजव्या बाजूला ठेवला होता, तो तुमच्यापर्यंत पोहोचतोय. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री. नाही, क्रिकेट दर्दी आहेत अक्षय गायकवाड आणि त्याकरता मात्र या ठिकाणी आपण पाहत आहेत की त्यांची या वेळेला आपण पाहू शकतायत की खूप चांगल्या प्रकारचं कमबॅक केलं आहे दांडाखाडी संघाने आणि त्यासाठी मात्र ते मोबाईलसुद्धा हरून बसले होते, परंतु आयोजक या ठिकाणी दक्ष आहेत. खूप चांगले गोलंदाजी हॅट्रिकवर पोहोचले होते आणि काय सुरेख गोलंदाजीचं समीकरण यावेळेला समीरच्या माध्यमातून सामना 4 षटकांचा आहे हे मात्र आपण ध्यानात ठेवूनच मात्र या ठिकाणी आपण खेळावं, कारण 4 षटकं आणि 4 षटकांमध्ये 40-50 धावा जर येत असतील तर डेफिनेटली एक फायटिंग टोटल म्हणून जे ओळखली जाते. कैलासवासी कुमार अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरिया चषक 2023चा शानदार हा सोहळा आपण पाहत आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धा म्हणजेच उजाळा देणारी ही स्पर्धा, त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा, टेनिस बॉल क्रिकेटच्या रणसंग्रामात प्रत्येक संघाने सहभाग यावेळेला नोंदवला आहे. प्रत्येक क्रिकेट प्रेमी आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. चला, मंगलमूर्ती विराथन आणि एडवन संघाचा कॅप्टन जयप्रकाश एडवन संघाचा कॅप्टन आणि मंगलमूर्ती विराथन, चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला गेला आहे. काही जबरदस्त प्रणयच्या माध्यमातून सुरुवात अप्रतिम झालेली आहे. हा डॉट बॉलचा विचार केला शेखर की आमच्यापर्यंत माहिती देतील की भरपूर डॉट बॉल आल्यानंतर विकेटचा सुद्धा विचार केला तर विकेट्स जवळजवळ 5 विकेट्स या ठिकाणी मात्र आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संध्याकाळचं सत्र अजित मात्रेसर त्या ठिकाणी थोडंसं कवायत करत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 12 धावा. 12 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. प्रयत्न करायला हवे तिथून प्रयत्न करतायत, परंतु प्रयत्नांना यश काही मिळत नाहीये. यावेळेला ऑन साईडला प्रयत्नांती परमेश्वर चेंडूला सरळ फेकून दिलाय 6 धावांकरता. क्रॅकिंग स्ट्रोक, स्पेक्टॅक्युलर 6. या षटकार आणि संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली गेली. पुन्हा एकदा प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. इथून आपण पाहत आहेत व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 19. यस, रिव्ह्यू त्या ठिकाणी व्हाईट बॉलसाठी घेतला गेला आहे. प्रथमतः IPL मध्ये आपण पाहिलं व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यूची मागणी आली आणि तिथून मात्र आपण पाहत आहेत आता टेनिस बॉल क्रिकेटला सुद्धा मात्र रिव्ह्यू या ठिकाणी आपण पाहू शकतायत. म्हणजेच क्रिकेटमध्ये फार आमूलाग्र बदल होत गेले आणि त्या बदलांचं मात्र यावेळेला नियमांचं परिपूर्ण आपण पाहत आहेत. एडवन टीम प्लीज लवकरात लवकर. मंगलमूर्ती विराथन संघाचे कॅप्टन यावेळेला उपस्थित झालेले आहेत मिस्टर नयन. श्रीकांत भोईर ऑन स्क्रीन थर्ड अंपायरच्या भूमिकेत आहेत. आणि यस, व्हाईट बॉल इथे मात्र आपण पाहत आहेत जो रिव्ह्यू घेतला होता तो मात्र या ठिकाणी फेल ठरला जातोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 19च्या घरामध्ये. 19 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. टेनिस बॉल क्रिकेटचा विचार करता आज फार मोठ्या प्रमाणात टेनिस बॉल क्रिकेट खेळलं जातं आणि विटी लाईन म्हटलं की क्रिकेटची पंढरी म्हणून या विभागाला ओळखलं जातं. एक काळ असा होता की भिवंडी म्हणायचो की क्रिकेटची पंढरी आहे, परंतु आज पालघर तालुक्यात
आपण पाहतायत विटी लाईन ही क्रिकेटची पंडला पिच केलं. ही थिंकिंग पॉझिटिव्ह सहित गोलंदाजी करणारा सकारात्मक विचारसरणी कशी असावी याचं प्रात्यक्षिकरण यावेळेला पाहायला मिळतं. पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. त्याचप्रमाणे आपण प्रयत्न करत राहा, तुम्हाला सुद्धा मार्ग सापडत राहील, यश ऑटोमॅटिकली मात्र मिळत राहील. परंतु कठोर परिश्रम. यावेळेला ऑन साईडला कदाचित ऐकलं फलंदाजाने आणि सरळ चेंडूला फेकून दिला. 6 धावन करता. व्हॉट अ शॉट रोहन पवार. चला, जयप्रकाश एडवन संघाचा कॅप्टन. शेवटचा आणि अंतिम पुकार असेल, ऑफिशियली अंतिम पुकार असेल, लक्षात घ्यायचं आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 25 धावा, 25 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. 4 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झाला आहे. प्रणय पुन्हा एकदा रोहनसाठी यावेळेला ऑफ साईडला अप्रतिम गॅपमध्ये खेळला गेला. चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरला, तिथून फेकी येईल. सिंगल मेल आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 26 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. गेल्या मॅचमध्ये मात्र रोहन पवार धावचित बाद झाला होता, परंतु या मॅचमध्ये मी रिस्क घेणार नाही, मी जोखीम पत्करणार नाही असं मात्र दर्शवत असताना कॉलिंग नाकारलं आणि इथे मात्र सिंगल मिळाली. या सिंगलच्या साहाय्याने संघ जाऊन पोहोचतोय रुची फायटर सरतोडी हा संघ 26 वर. उलटाच बॉल होता. ह्या वेळेला आपण पाहताय खेळायचं होतं ऑन साईडला. चेंडू मात्र प्रॉपरली या ठिकाणी आपण पाहतायत मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. सिंगल मिळाली. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 षटकाच्या समाप्ती अखेर जाऊन पोहोचते 27 धावा 9च्या सरासरीने. षटक समाप्त झाले. या ठिकाणी ज्यांच्या नावाने आपण ही स्पर्धा खेळतोय अमोल पाटील, अर्थात त्यांच्या स्मरणात ही स्पर्धा आहे. त्यांचे पिताश्री या ठिकाणी आहेत. जगदीश सर, आपलं स्वागत आहे. आणि सामना अत्यंत महत्त्वाचा दोन्ही संघांसाठी. मंगलमूर्ती तर दुसऱ्या बाजूला आपण बघणार आहोत जयप्रकाश एडमन. टॉस केला जातोय. अमोल 11ची मागणी झाली आणि ओंकार बॉयज, याचा अर्थ इथे आपण बघू शकता जयप्रकाश एडवन संघाच्या कॅप्टन टॉस झाला. फक्त निर्णय सांगायचा आहे. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करणार आहेत. ऑन द बेस्ट, तुम्हाला शुभेच्छा. सामना सुरू आहे. मंगलमूर्ती, तुम्हालाही शुभेच्छा असतील. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कमेंट्री मिस्टर प्रमोद. टॉस या ठिकाणी आपल्या व्यासपीठावर होत असताना आपण पाहू शकतायत. अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहताय टॉस या ठिकाणी कंप्लीट होतोय. अप्रतिम सुरेख चेंडू आणि सॅक्रिफाईस करण्यासाठी मात्र या ठिकाणी अमरला भाग पाडलं. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहतायत मिस्टर अमर. बॅक टू द पव्हिलियन. खूप चांगला कमबॅक केला गेला आहे. प्रत्येक गोलंदाजाने मात्र चतुराईने गोलंदाजी केले. फलंदाजाला परफेक्ट रीड केलंय आणि रीड करत असताना आपण पाहतायत खूप चांगली गोलंदाजी. आदरणीय जगदीशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी केला. तर कैलासवासी कुमार अमोल पाटील यांचे मात्र पिताश्री. आणि खऱ्या अर्थानं आज आपण पाहतायत या स्पर्धेला उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा सातत्याने मात्र खूप चांगली स्पर्धा म्हणून ओळखली जाते. मनोज पाटील, आज जगदीश पाटील यांना सुद्धा मात्र अभिमान असावा. आज पालघर जिल्ह्याच्या बाहेर जाऊन महाराष्ट्रात पूर्णपणे नाव कोरणारा मन्या आपल्याला पाहायला मिळतो. एक आपल्या वडिलांना मात्र काय अभिमान असतो की जेव्हा आपला मुलगा एक चांगलं कोणत्या तरी क्षेत्रामध्ये नाव कोरतो त्यावेळेला मात्र जरूर अभिमानाने मात्र आपण सांगत असतो की मात्र माझा मुलगा काहीतरी चांगल्या पद्धतीने मात्र या क्षेत्रामध्ये रुजू आहे. नोकरी धंदा सांभाळून क्रिकेट खेळणं ही फार महत्त्वाची गोष्ट आणि ते मन्या अद्यावत करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आज ऑप्शन असल्याकारणानं मात्र आज या ठिकाणी उपस्थित राहू शकला नाही, परंतु उद्यापासून मात्र पुन्हा एकदा मन्याला आपण या स्पर्धेमध्ये खेळताना सुद्धा पाहणार आहोत. उद्या 3री मॅच आपण पाहणार आहोत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, गुडघ्यावर बॅलन्स करत खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय काही होऊ शकला नाही आणि सरळ चेंडू मात्र खेळपट्टीच्या अगदी बाजूला राहतोय. डॉट बॉलची सांगता होते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवर. 27 रन्स. कोणतीही धाव येत नाही. आतापर्यंत 3 बॉल मात्र या ठिकाणी हाताळलेत आणि सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण करत असताना बॉलर यावेळेला आपण पाहतायत मिस्टर प्रतीक. मॅग्निफिसंट बॉलिंग. गेल्या मॅचचा हिरो. बेस्ट वर्सेस बेस्ट.
यावेळेला अप्रतिम फटका तर चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलं. ऑस्ट्रेलियन कॉपी बुक स्टाईलमध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न, यावेळेला सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला, कंट्रोल केलं त्या ठिकाणी प्रतीकने, कारण बॅकअपसाठी कोणी आलं नव्हतं. आणि इथे पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्या आणि या दुहेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 29 धावा. गेल्या मॅचमध्ये खार्डी संघाला 46-47 धावांचं मात्र आव्हान असताना डिपेंड टेबल हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच लो स्कोरिंग मॅचेस फिरवण्यामध्ये यश प्राप्त करणारा संघ आहे सरतोडी. म्हणजेच इथे जर आपण पाहिलं तर कमीत कमी धावांवर रोखावं लागेल या 2 बॉलमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 29 धावा. रुची फायटर सरतोडी या संघाची. त्यावेळेला वेगवान मारा केला होता आणि जर आपण पाहिलं तर टप्पा पाड्यात चेंडू थोडासा गुडघ्याच्या वरती जाऊन चेंडू आदळला आणि कदाचित हाईट फॅक्टर यावेळेला आपल्याला सातत्याने पाहायला मिळत असेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे ती 29. काय गोलंदाजी केले, आपल्या बोटांतील जादू काय आहे, फिंगरचा कसा उपयोग करावा याचं प्रात्यक्षिकरण देत मात्र प्रतीकने आत्तापर्यंत उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी केले. अर्धशतक हुकलं आज प्रतीकचं, परंतु खूप चांगली फलंदाजी केली. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावेल आणि अवधूत यावेळेला कोणतीही चुकी करणार नाही. शेवटच्या बॉलवर मात्र या ठिकाणी टिपला झेल आणि 4 षटकांमध्ये आपण पाहतायत पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाल्यानंतर संघाची धावसंख्या फलकावर 29 आणि 4 षटकांमध्ये अर्थातच 24 बॉल आणि 30 धावेची आवश्यकता असेल. 4 षटकांमध्ये 30 धावा होऊ शकतील का याचं उत्तर मात्र यावेळेला थोड्याच वेळात जरूर मिळेल. तत्पूर्वी क्विकली आणि स्पीडअप थोडीशी मात्र यावेळेला जरूर गेम स्पीडअप करा. एका साईडला रुची फायटर सरतोडी हा संघ आपण पाहतायत. थोडेसे निराश जरूर असतील, परंतु बॉडी लँग्वेज खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते. शरीराची त्या बोली भाषा जी आपण पाहतायत ती खूप महत्त्वपूर्ण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये साकारावी लागते. कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दडपण. प्रफुल्लजी पाण्याची व्यवस्था करत असताना पंचांच्या भूमिकेत विरल नायर सर अँड अजित म्हात्रे सर, म्हणजेच विठ्ठलवाडी या मात्र आयोजकांकडून सातत्याने रिस्पेक्ट हा शब्द खूप डिक्शनरीमध्ये त्यांनी फिट करून ठेवला आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 29-30 धावांचं लक्ष. मात्र या छोटी धावसंख्या तर आहे. अक्षय गायकवाड खुश असतील आपल्या या संघाच्या कामगिरीवर, परंतु नाण्याची एक बाजू आपण पडताळले, नाण्याची दुसरीसुद्धा बाजू पडताळणं फार महत्त्वाची गोष्ट असणार आहे. प्रफुल्लजी पाण्याची व्यवस्था करतायत त्या ठिकाणी. आदरणीय वैभवजी घरत आज या ठिकाणी अनुपस्थित आहेत, परंतु त्यांची मात्र ही संपूर्ण मॅनेजमेंट अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतं. नवज्योतजी आपल्याला पाहायला मिळत आहेत, संदीपजी या ठिकाणी, रोहित म्हात्रे याला आपण पाहतायत, दीपेश म्हात्रे यांना आपण पाहिलं, कल्पेश पाटीलला आपण पाहिलं, कुंदन घरत त्यांना आपण पाहतायत. म्हणजेच मोठी लिस्ट आपल्याला पाहायला मिळते ज्यांनी खूप चांगल्या प्रकारची मेहनत या स्पर्धेला घेतलेली आहे. आणि म्हणूनच हे नंदनवन आज मात्र या टेनिस क्रिकेटच्या पटलावर आपल्याला पाहायला मिळतं. या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर मानाची आणि सन्मानाची स्पर्धा, अव्वल दर्जाची स्पर्धा पालघर जिल्ह्यामध्ये ज्या स्पर्धेचं नाव आहे कैलासवासी कुमार अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2023चं हे टायटल आज प्रत्येकाच्या मुखामध्ये आणि येत्या 4 दिवसांमध्ये सुद्धा गुंजताना पाहायला मिळेल. त्यांच्या आठवणींना मात्र उजाळा देणारी स्पर्धा. हसत्या खेळत्या तारुण्यात अमोल तू निघून गेलास, नियतीच्या क्रूर खेळात कसा अचानक रे सापडलास, अजिंक्य आमचा योद्धा तू का देवापुढे असा हरलास, मिस यू अमोल. म्हणून या स्पर्धेला आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा आपण पाहत आहे. सेकंड यावेळेला इनिंगला सुरुवात होईल आणि येथील आपल्या समवेत पुन्हा एकदा मात्र प्रशांतजी यादवडे सर, या आपण त्यांचा आवाज ऐकूया. थँक्यू प्रमोद. जिंकण्यासाठी आपण बघितलं तर 24 चेंडूमध्ये 30 धावांचा आव्हान. अतिशय सुंदर कामगिरी दांडेकडी संघाची या मॅचमध्ये आणि आस्किंग रन रेट असेल 7.50चा आणि खूप चांगली कामगिरी. दांडेकडी संघानं अतिशय दर्जेदार कामगिरी केली. रुची फायटर सरतोडीचा विचार केला तर या सामन्यात गोलंदाजांनी इतकी चांगली कामगिरी केली आणि अनसेटल केले फलंदाजाला, कुरगुडी केले या सामन्यात निश्चितच आणि डॉमिनेट केले निश्चित असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. 7.5च्या सरासरीने या धाबा या ठिकाणी उभारायच्या आहेत. सामन्याला सुरुवात होते. आपण या ठिकाणी दीपेन आणि जिग्नेशला पाहतोय.
अभि चेंडू कबरच्या डोक्यावर खेळ अत्यंत सुंदर फटका चेंडू जातोय सीमारेच्या दिशेनं पहिल्या चेंडूवरती आघात चेंडू भिरकावलाय प्रेक्षकात चौकार खणखणीत चौकार 4 धावा डिफेन्सच्या बॅटमधनं पहिला चौकार दांडाकडी संघाची सुरुवात तर खूप सुंदर झाली यावेळेला ऑटमच्या बाहेरचा चेंडू थर्डमॅन पट्ट्यामध्ये जातोय चेंडूचा पाठलाग केला जातोय चेंडू यावेळेला थांबणार नाही आउटफील्ड फास्ट दुसऱ्या चेंडूवरती दुसरा चौकार खणखणी दर्जेदार बॅटिंग मैदानावरती आणखीन एक दमदार चौकार डोल्याला गॉगल रुबाब रॉयल धडकन करोड दिलाची डोल्याला गॉगल रुबाब रॉयल धडकन 8-2 खणखणी चौकार यावेळेला डिफेन्सच्या बॅटमधनं 22 चेंडूमध्ये 22 धाबांची आवश्यकता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल रोहन ऑफटमच्या बाहेरचा चेंडू थोडासा बॅकपडला जाऊन पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये एस डिरेक्शन चांगलं होते धाव घेण्याचा प्रश्न नाहीये बाप्पा मोरया ग्रुप विठ्ठलवाडी प्रेझेंट बाप्पा मोरया चषक 2023 एक मानाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय षटक अत्यंत महत्त्वाचे रोहनचं यापूर्वी चांगली कामगिरी केली आता त्यांच्याकडे बॅक बॅलन्स जास्त नाहीये आणि अशा वेळेला या 30 धाबा डिपेंड करायच्या 21 चेंडू आणि 22 धाबांचं समीकरण आखोटप्प्याच्या चेंडूवरती केले आक्रमण चुकीला नाही माफी रिकी पॉन्टिंगचे करून कॉपी पुलची परिभाषा केली सोपी शानदार षटकार उरत होते धडधड लाली गालावर आली अनंगात भरलंय वार ही कीर्तीची बाधा झाली डबल कर धाबा 14 बिनबाद 14 अशी सुरुवात अप्रतिम स्टार्ट केलंय इनसाइड आउटचा आणखीन एक जबाबदार फटका या ठिकाणी पाहू शकता ओ हो काय बॅटिंग डिफेन्सच्या बॅटमधनं आणखीन एक दर्जेदार फटका खेळला जातोय आपला फटका 440 चा झटका जबाबदार बॅटरचा रुबाबदार फटका इनसाइड आउट या वेळेला चेंडूला खेळून काढलं होतं स्ट्रायकरच्या दिशेनं धावा 20 यामध्ये देखील आखून टप्प्याचा चेंडू त्यावरती केले आक्रमण चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेनं आणखी एक दर्जेदार दिमागदार फटका चेंडू जाईल 6 धावां करता षटकार वेळ वाचवण्याचं काम होते 18 चेंडू आणि 4 धाबांची आवश्यकता येथे पहिल्याच ओव्हरमध्ये अत्यंत महत्त्वाची इनिंग पेश करत असताना दीपेननं वसूल केलं तर 26 धाबा काय जबरदस्त आक्रमण शानदार खेळ मैदानावरती प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत लाईव्ह देखील प्रेक्षक या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत डबल कर धाबा 26 18 चेंडूंचा खेळ 4 धाबांची आवश्यकता दांडखडी संघानं यावेळेला फ्लाइंग स्टार्ट दिलाय दीपेननं धुबादार बॅटिंग सिद्धार्थ षटक अतिशय महत्त्वाचं आहे दांडाकडी संघ अप्रतिम बॅटिंग केले ड्रीम स्टार्ट सिद्धार्थ आपल्या बॉलिंग मार्फत सज्ज आहे राईट आर्म ओव्हर द विकेट मला चेंडू कोण कळले लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती सुंदर क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा संधी दीपेला मिळते आता तो विनिंग स्ट्रोक खेळणार का कारण 17 चेंडू आणि 3 धाबांची आवश्यकता दांडाकडी संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आहे पाटील नेटवर्कच्या माध्यमातून अनेक सुज्ञ प्रेक्षक यावेळेला क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत सुंदर पद्धतीने चेंडू ड्राईव्ह केला स्ट्रायकरच्या दिशेनं लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण केले आणि चेंडू जाईल सीमारेषा पार धावेतील 4 विजयाचा चौकार विजयाचा शिल्पकार दीपेन लगेच सुरू